नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मिरज GMC साठी येणारी GK आणि GSची महत्त्वाचे प्रश्न उत्तरे या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्न घेतलेत ते नांदेड GMC भरती असेल, छत्रपती संभाजीनगर GMC भरती असेल आणि पुणे GMC भरती या भरतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. हे प्रश्न नोट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला TCSचं पॅटर्न कसं आहे, IBPSचं पॅटर्न कसं आहे, ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहेत. त्याच्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास या ठिकाणी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, सुरुवात करूयात आपण आजच्या या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे आपला, रांची ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? पुणे GMCला विचारला गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे, पण 2025चा 11 ऑक्टोबरला जो पेपर झाला होता त्या पेपरमध्ये आलेला हा प्रश्न आहे, रांची ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर बघा, तुम्हाला पण याच्यामध्ये राज्य आणि राजधान्या पाठ करून ठेवायचे आहेत. महत्त्वाची राज्य असतील, त्यांच्या राजधान्या असतील, ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर बघा, रांची ही झारखंड या राज्याची राजधानी आहे. योग्य उत्तर काय आहे? झारखंड आपलं. मग याच्यावरच आधारित आपण राज्य आणि त्यांच्या राजधान्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. जर आपण पाहिलं, महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी आहे, तसेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी पण आहे. ठीक आहे, गुजरातची राजधानी गांधीनगर आहे, राजस्थानची जयपूर आहे, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे, मध्य प्रदेशची भोपाळ आहे, बिहारची पटना आहे, पश्चिम बंगालची कोलकाता आहे, त्याच्यानंतर ओडिसा भुवनेश्वर आहे, झारखंड राज्याची रांची, पंजाबची चंदीगड, हरियाणा राज्याची राजधानी चंदीगडच आहे. आता हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पंजाब आणि हरियाणाची राजधानी ही चंदीगडच आहे. ठीक आहे, चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश पण आहे. हे पण या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चंदीगडची राजधानी विचारली तर चंदीगडच सांगावी लागेल आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आहे, हिमाचलची राजधानी आहे शिमला, उत्तराखंडची आहे देहरादून, सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक आणि छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. या आहेत काही महत्त्वाचे या ठिकाणी राज्य आणि राजधान्या. सोबतच तुम्हाला आसाम असेल, सिक्कीम असेल, या राज्यांच्या राजधान्या पाठच करून जायचे, कारण याच्यावर बऱ्याच परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात. ठीक आहे, आता याचं जे PDF आहे, हे जे काही आपण प्रश्न घेत आहोत, याचं PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देणार आहे, अगदी मोफत. हे टेलिग्राम चॅनलला तुम्हाला याचं PDF मिळून जाईल. कुठलेही चार्जेस तुम्हाला पे करायचे नाहीत. जर नवीन असाल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. यापूर्वी पण आपण बरेच मिरज GMCवर प्रश्न घेतलेले आहेत, त्याचे पण PDF मी टेलिग्रामला अपडेट केलेले आहेत, तर तेही तुम्ही डाउनलोड करून तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा असणार आहे आपला, IPL 2025चा विजेता संघ कोणता आहे? हा पण प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुणे GMCला विचारला गेलेला प्रश्न आहे. तर बघा, RCB, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. आता याचं लॉंग फॉर्म पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं, ते पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. त्याच्यानंतर बघा, 2025चा IPL विजेता संघ आहे. एकूणच त्यांचं हे पहिलं विजेतेपदक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. योग्य उत्तर आहे RCB. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्याबद्दल महत्त्वाची माहिती बघूयात आपण. RCBने T20 क्रिकेटच्या सनसनाटी प्रदर्शनात पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव केला. आता फायनल कोणाकोणामध्ये झालं होतं हा पण प्रश्न विचारला जातो. तर फायनलमध्ये मग कोण होतं? RCB आणि पंजाब. ठीक आहे, पंजाबला 6 धावांनी या ठिकाणी पराभव केलेला आहे. 2025चं विजेतेपदक RCBनं या ठिकाणी पटकवलेलं पाहायला मिळतं. आणि IPLचा एकूणच इतिहास पाहिला तर 18 वर्षामधील हे पहिलं विजेतेपदक या ठिकाणी RCBचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर IPLची सुरुवात कधी झाली आहे तर 2008मध्ये इंडियन प्रीमियर लीगची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. IPLचं लॉंग फॉर्म पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आयोजक कोण आहे तर BCCI, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, BCCI या ठिकाणी IPLचं आयोजन दरवर्षी करत असते. स्वरूप काय आहे तर T20 लीग आहे, ज्यात प्रमुख भारतीय शहरातील संघ या ठिकाणी सहभागी होत असतात. ठीक आहे, एकूण मग किती संघांचा सहभाग असतो IPLमध्ये, अशा पद्धतीचा पण प्रश्न येऊ शकतो. तर एकूण 8 संघांचा सहभाग या ठिकाणी सध्या तरी IPLमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे,
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक मुद्दा आपला पुढचा आहे, सर्वाधिक यशस्वी संघ कोणते आहे त्याच्यामध्ये? तर मग मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांनी प्रत्येकी 5 वेळा या ठिकाणी विजेतेपदक IPLचं पटकवलेलं पाहायला मिळतं. 2024चा विजेता कोण होता? तर कोलकाता नाईट रायडर्स हा 2024चा विजेता असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर सनरायझर्स हैदराबाद यावेळेस फायनलमध्ये होता. कधी? 2024ला. 2024चं फायनल कोणाकोणामध्ये झालं होतं? कोलकाता, KKR म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, आणि हैदराबाद, ठीक आहे. या दोन संघामध्ये 2024चा फायनल खेळवला गेला होता, फायनलचा सामना खेळवला गेला होता आणि याच्यामध्ये KKRने या ठिकाणी हैदराबादला हरवून 2024चं विजेतेपदक पटकवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यावेळेस कोलकाताचा कॅप्टन कोण होता? तर श्रेयस अय्यर 2024ला कोलकाताचा कॅप्टन होता. त्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कोलकात्यानं विजेतेपदक पटकवलेलं आपल्याला पाहायला मिळतं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे, IPLच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबादने 2024मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध 287 धावा काढून 3 विकेटवर 287 धावा काढल्या होत्या आणि IPLच्या इतिहासामधील सर्वाधिक धावसंख्या आहे एका सामन्यामधील किंवा एका जसं आपण म्हणतो एका पारीमधील ही सर्वाधिक धावसंख्या असलेली पाहायला मिळते की ती 287 रन या ठिकाणी सनरायझर्स हैदराबादनं काढलेल्या होत्या 3 विकेटच्या बदल्यात, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. आता IPLमध्ये तुम्हाला सर्वाधिक धावसंख्या कोणत्या संघाने बनवलेली आहे एका पारीमध्ये, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर मग 287 धावा 3 विकेटच्या बदल्यात या ठिकाणी सनरायझर्स हैदराबादच्या नावावर हा रेकॉर्ड असलेला आपल्याला पाहायला मिळतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले होते? आता ह्याच्यामध्ये मुख्य आहे, आता हाच प्रश्न या ठिकाणी पुणे GMCला आला नव्हता. पुणे GMCला प्रश्न तुम्हाला 1857चा आपल्याला बघायचा आहे. हा प्रश्न जशाच तसा आलेला आहे. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झालं होतं? हा प्रश्न जशाचा तसा पुणे GMCला होता. 1942मध्ये भारत छोडो आंदोलन या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्याबद्दल अधिकची माहिती आपण बघणार आहोत. भारत छोडो आंदोलन 1942मध्ये झाले होते. महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर भारत छोडो या घोषणेसह हे आंदोलन या ठिकाणी सुरू केले. आता याच्यात 2 प्रकारे अजून प्रश्न विचारला जातो. कधी सुरू झालं? 1942ला. एक्झॅक्ट तारीख आहे काय आहे? 8 ऑगस्ट 1942. कुठून भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली? तर मुंबई या शहरातून सुरुवात झाली. मुंबई या शहरातील गोवालिया टँक मैदानावर भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, भारत छोडो आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं? तर महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथं बघा 4 पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये तारीख विचारली जाईल, दुसरं पूर्ण तारीख विचारली जाईल, तिसरं तुम्हाला नेतृत्व कोण केलं विचारलं जाईल आणि चौथं म्हणजे हे या भारत छोडो आंदोलनाला सुरुवात कुठून झाली ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. 3-4 प्रश्न आपण एकदाच या अधिकच्या माहितीमधून कव्हर करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे, सुरुवात जसं की तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं 8 ऑगस्ट 1942ला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात हे आंदोलन सुरू करण्यात आले. कधी करण्यात आले? तर 8 ऑगस्ट 1942ला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबईचं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये या आंदोलनाला सुरुवात झालेली पाहायला मिळते. ठिकाण मुंबई गोवालिया टँक मैदान, आता ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून त्याला ओळखलं जातं. महात्मा गांधींनी करो या मरो आव्हानासह हे आंदोलन सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हा पण तुम्हाला प्रश्न येतो, करो या मरो ही घोषणा कोणत्या या ठिकाणी क्रांतिकाऱ्यांनी दिली किंवा कोणत्या नेत्याने दिली? तर याच्यामध्ये मग महात्मा गांधींचं नाव आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जसं जय जवान जय किसान बद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीने याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? जसं पुणे GMCमध्ये तुम्हाला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी झाली होती हा प्रश्न विचारला गेला होता. त्याच पद्धतीनं तुम्हाला इतर कॉलेजबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील मुख्य शैक्षणिक संस्था
आणि त्यांची स्थापना आणि संस्थापक या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला माहिती असणं. ठीक आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देतो. महाराष्ट्रातील मुख्य संस्था असतील आणि भारतातील मुख्य शैक्षणिक संस्था असतील, त्यांचे संस्थापक आणि त्याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. एक स्पेशल व्हिडिओ बनवतो त्यासाठी. ते पण तुम्हाला नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा या प्रश्नाबद्दल अधिकची माहिती बघूयात. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना 1885 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. योग्य उत्तर आहे आपलं 1885. हे महाविद्यालय श्रीराम आपटे, बाळ गंगाधर टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ, नामजोशी आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी स्थापन केले होते. बघा कोणी कोणी स्थापन केले होते त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. व्यवस्थित बघा, लक्षात ठेवा. लक्षात ठेवता येत नसेल तर नोट करून तुमच्या वहीमध्ये ठेवा. स्थापना जसं आपण पाहिलं 1885 मध्ये. संस्थापक आपण बघितले वामन श्रीराम आपटे, बाळ गंगाधर टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ, नामजोशी आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी मिळून या संस्थेची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला अजून एक संस्थेविषयी बरेच परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. SNDT या ठिकाणी शैक्षणिक संस्थेबद्दल बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. आता या विद्यालयाबद्दलची, या संस्थेबद्दलची माहिती, याची स्थापना जर आपण पाहिलं तर मुंबई या ठिकाणी झालेली आहे. फुलफॉर्म पाहिला तर श्रीमती नाथेबाई दामोदर ठाकरसी असं या संस्थेचं नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. याचं लॉंग फॉर्म पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. महाराष्ट्रातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? तर हा प्रश्न जशाचा तसा होता छत्रपती संभाजीनगर भरतीला. याच्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नद्यांची पर्याय देण्यात आले होते आणि त्या पर्यायामध्ये जे चुकीचं बरोबर उत्तर होतं ते होतं गोमती नदी. गोमती नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही. मग या गोष्टीची माहिती असण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातील नदी प्रणाली माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. नदी प्रणाली, महाराष्ट्रामधून कोणत्या कोणत्या नद्या वाहतात, त्या नद्यांच्या मुख्य उपनद्या कोणत्या आहेत, त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणूनच म्हटलं की महाराष्ट्रातील नदी प्रणाली तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे, जेणेकरून अशा पद्धतीचा कुठला जरी प्रश्न तुम्हाला आला तर त्याचं उत्तर या ठिकाणी देता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. 2025चा अर्जुन पुरस्कार राकेश कुमार यांना देण्यात आला. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? छत्रपती संभाजीनगर GMCचा प्रश्न आहे. तसा विचारला गेलेला प्रश्न आहे. 2025 मध्ये देण्यात आलेले पुरस्कार, त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. पद्मश्री असतील, पद्मविभूषण असतील, खेळाबाबतीत अर्जुन पुरस्कार असतील, त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार असेल. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल, लता मंगेशकर पुरस्कार असेल. तर हे सगळे पुरस्कार तुम्हाला 2025 मध्ये कोणाला देण्यात आलेले आहेत ते बघून जायचं आहे. ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पुरस्काराची माहिती ऑलरेडी आपण त्याच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. टेलिग्रामला पुरस्कार आपण 2025 मध्ये कोणते कोणते जाहीर झालेले आणि कोणाला देण्यात आले ते माहिती टाकलेली आहे. नोबेल पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. नोबेल पुरस्कारावर तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार आहेत. नोबेल पुरस्कारची माहिती मी तुम्हाला टेलिग्रामला ऑलरेडी दिलेली आहे. मी परत त्या ठिकाणी अपलोड करतो, तुम्ही परत ते नोट करून ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये जर आपण पाहिलं अधिकच्या माहितीमध्ये तर आता राकेश कुमार हे पॅरा आर्चरी या खेळाशी संबंधित होते. योग्य उत्तर आहे आपल्या या प्रश्नाचं पॅरा आर्चरी. ठीक आहे. सन 2025चा अर्जुन पुरस्कार राकेश कुमार यांना पॅरा तिरंदाजी या खेळासाठी देण्यात आला होता. ते जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील आहेत आणि त्यांनी पॅरा तिरंदाजीमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळवलेला आहे. ठीक आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर पॅरा तिरंदाजी किंवा त्यालाच आपण पॅरा आर्चरी म्हणून पण ओळखतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुरस्काराचे कारण तर आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये केलेले उत्कृष्ट कामगिरी आणि पॅरा तिरंदाजीमध्ये देशाचे नाव रोशन केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
17 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कधी देण्यात आला तर 17 जानेवारी 2025ला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे. छत्रपती संभाजीनगर जीएमसी मध्ये प्रश्न आला होता. पालघर जिल्ह्याचे विभाजन कोणत्या जिल्ह्यामधून झाले आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पालघरचे विभाजन हे ठाणे जिल्ह्यातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. ठाणेबद्दल अधिकची माहिती काय तर 5 महानगरपालिका असलेला जिल्हा म्हणून या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेला ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महानगरपालिकांचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याला या ठिकाणी ओळखलं जातं. मग याच ठाणे जिल्ह्याच्या विभाजनामधून पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अधिकची माहिती घेतलेली आहे. आता मग काही जिल्ह्याचं जुनं नाव असतील त्यांचं नवीन नाव असेल परीक्षांमध्ये विचारले जातात, तर त्यामुळे आपण ते पण या ठिकाणी घेतलेलं आहे. जेणेकरून तुम्हाला परीक्षामध्ये याच्यावर प्रश्न आला तर तो सोडवता आला पाहिजे. आपली अडचण त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे. जर रायगड जिल्ह्याचं जुनं नाव बघितलं तर कुलाबा हे होतं. रत्नागिरी शहराचे जुने नाव या ठिकाणी उत्तर रत्नागिरी होते. सिंधुदुर्गचे जुने नाव दक्षिण रत्नागिरी होते. धुळेचे जुने नाव पश्चिम खानदेश होतं. जळगावचं जुनं नाव पूर्व खानदेश होतं. तर साताराचं जुनं नाव उत्तर सातारा होते. सांगलीचे जुने नाव दक्षिण सातारा होते. अहिल्यानगरचे जुने नाव अहमदनगर. छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव या ठिकाणी औरंगाबाद होते आणि धाराशिवचे जुने नाव उस्मानाबाद होते. आता हे 3 जे आहेत शेवटची हे बदललेली नावे आहेत. तर हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारलं जातं. एकावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहेत. कुठलाही एका जिल्ह्यावर आधारित शहरावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. हरभरा उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावरील राज्य कोणते? छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न आहे. जीएमसीचा प्रश्न आहे. मध्य प्रदेश राज्य हे हरभरा उत्पादनामध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर असलेलं राज्य आपल्याला पाहायला मिळतं. मग हरभरा उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावरील राज्य या ठिकाणी चुकून राजस्थान झाले, तर मध्य प्रदेश या ठिकाणी आपल्याला पहिल्या क्रमांकावर असलेलं पाहायला मिळतं आणि राजस्थान हे दुसऱ्या क्रमांकावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. योग्य उत्तर होतं आपलं राजस्थान, जे की दुसऱ्या क्रमांकावर आहे, आणि मध्य प्रदेश हे पहिल्या क्रमांकावर असलेलं राज्य आहे हरभरा उत्पादनामध्ये देशामध्ये. ठीक आहे. पहिला आहे मध्य प्रदेश, याला करेक्शन करून घ्या मित्रांनो, आणि दुसरा आहे राजस्थान. ठीक आहे. हे थोडंसं अपडेट करून घ्या. त्याच्यानंतर बघा पहिला क्रमांक आहे मध्य प्रदेश, दुसरा राजस्थान आणि महाराष्ट्र या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राबाबतीत प्रश्न आला तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र हरभरा उत्पादनात असलेला आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे 1857चा उठाव. आता हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता छत्रपती संभाजीनगर भरतीमध्ये. आता हा 1857च्या उठावावर नेमका प्रश्न कोणता होता तो आपल्यापर्यंत आला नाही. फक्त 1857वर उठाव होता अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं. तर त्याच्यामुळे मग 1857च्या उठावावर आधारित कुठले महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 1857च्या उठावाबद्दल कोणता जरी प्रश्न या ठिकाणी विचारला गेला तर तुम्हाला लगेचच सुटेल. ठीक आहे. तर बघा 1857च्या उठावाची सुरुवात कधी झाली, तर 10 मे 1857 रोजी मेरठ येथे कंपनीच्या सैनिकांनी बंड केला. कंपनीच्या सैनिकांनी म्हणजे कोणी? इंग्रजी सैनिकांनी या ठिकाणी बंड केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मग हा बंड कोणत्या ठिकाणी झाला 10 मेला, तर बराकपूर नावाच्या ठिकाणी, बराकपूर या ठिकाणी इंग्रजांची छावणी होती. या छावणीमध्ये इंग्रजी सैनिकांनी या ठिकाणी किंवा कंपनीच्या सैनिकांनी या ठिकाणी उठावाला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग उठावाला सुरुवात या बराकपूरच्या छावणीमध्ये कोण केली तर आपल्या सर्वांना माहिती आहे मंगल पांडे नावाच्या सैनिकाने या ठिकाणी या उठावाला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. नियोजित तारखेच्या अगोदरच या उठावाला सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये 1857च्या उठावाला सर्वप्रथम सुरुवात केलेली होती. कारण काय होतं? गायी आणि डुकराची मांस लावलेली चरबी. ठीक आहे. याच्यामध्ये मग मुस्लिम सैनिक असतील आणि हिंदू सैनिक असतील, तर या दोन्ही सैनिकांनी मिळून कुठेतरी यांच्या भावना, धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या रागामधून या ठिकाणी
मंगल पांडेने 1857च्या उठावाला सुरुवात केली 10 मे 1857 रोजी. ठीक आहे, हे महत्वाचं आहे कारण तुम्हाला विचारलं जातं. महत्वाचं कारण काय आहे 1857च्या उठावामध्ये ज्यावेळेस तुम्हाला विचारले जातील तर त्यावेळेस हे महत्वाचं एक कारण आहे की गायी आणि डुकराचं मांस लावलेली काडतुसे हे त्यामधलं एक सर्वात महत्वाचं कारण आहे. ठीक आहे, नोट करून ठेवा किंवा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा प्रसार कुठे कुठे झाला तर बंड लवकरच दिल्ली, लखनौ, कानपूर, झाशी, बिहारसह उत्तर आणि मध्य भारतामध्ये हा जो काही बंड आहे किंवा 1857चा उठाव आहे तो या ठिकाणी पसरलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग जर आपण एकूणच पाहिलं तर झाशीचं नेतृत्व कोण केलं? राणी लक्ष्मीबाई यांनी केलं. कानपूरचं नेतृत्व कोणी केलं? तर तात्या टोपेने या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कानपूरचं नेतृत्व तर आपल्याला एक चेक करावं लागेल. ठीक आहे, एकदा चेक करून घ्या तुम्ही कानपूरचं नेतृत्व कोणाकडे होतं, लखनौचं कोणाकडे होतं आणि दिल्लीचं कोणाकडे होतं. मी तुम्हाला अपडेट करून हे टेलिग्रामला देईल. ठीक आहे, नेतृत्व कोणाकोणाकडे होतं, दिल्ली, लखनौ, कानपूर, झाशी आणि बिहारचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेतृत्वामध्ये काही दिलेले आहेत आपल्याला इथं. नानासाहेब, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंग आणि पीर अली यांच्यासारख्या नेत्यांनी या ठिकाणी या उठावाचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता झाशीचं नेतृत्व हे राणी लक्ष्मीबाईंनी केलेलं आहे. पुढचं मी तुम्हाला अपडेट करून सांगतो. ठीक आहे, उठावाची बघा मुख्य कारण काय होती मग 1857च्या उठावाचे मुख्य कारणे. ठीक आहे, याच्यामध्ये जसं मी तुम्हाला मुख्य कारण यापूर्वी एक सांगितलेच आहे व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये बघा धार्मिक कारण होतं, धार्मिक आणि सामाजिक कारणे. एनफिल्ड रायफल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या काडतुसावर गाय आणि डुकराची चरबी वापरली जात असल्याची अफवा पसरली, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, जे की तुम्हाला आता मी सांगितलं होतं पहिलं कारण महत्त्वाचं. राजकीय कारण काय होतं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारवादी धोरणामुळे आणि स्थानिक राज्यकर्त्यांच्या हक्कांवर गदा आणण्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. याच्यामध्ये बघा अजून एक मुख्य कारण होतं संस्थाने खालसा धोरण. ठीक आहे, दुसरं कारण होतं, आता हे जे राजकीय कारण तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलं आहे, संस्थाने खालसा धोरण. आता ज्या संस्थानांना वारस नाही ते जे संस्थाने आहेत इंग्रजी सत्ता खालसा करून स्वतःच्या या ठिकाणी सत्तेमध्ये किंवा अधिकाराअंतर्गत घेत होते. ठीक आहे, ज्या या ठिकाणी संस्थानांना वारस नाही, पुढे दत्तक वारसा त्यांनी या ठिकाणी नामंजूर केलेला होता, त्यामुळे इंग्रजी सत्ता ज्या संस्थानांना वारस नाही, स्वतःचा वारस नाही, ती संस्थाने खालसा करून इंग्रजी सत्तेमध्ये समाविष्ट करून घेत होती. त्यामुळे कुठंतरी भारतामध्ये जर आपण पूर्वीच्या काळी पाहिलं तर वेगवेगळी संस्थाने होती. ठीक आहे, आणि ती संस्थानांसाठी वेगवेगळे राजे त्या ठिकाणी पाहत होते. मग यांच्यामध्ये कुठंतरी एक दहशत निर्माण झाली किंवा जे काही इंग्रजांचं विस्तारवादी धोरण होतं त्याच्यामुळे त्यांच्या हक्कांवर कुठेतरी गदा येत होती, त्याच्यामुळे हे एक कारण महत्त्वाचं होतं. दुसऱ्या क्रमांकाचं कारण जर आपण पाहिलं तर संस्थाने खालसा धोरण. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तिसरं कारण आहे कंपनीच्या आर्थिक धोरणामुळे भारतीय शेतकरी, कारागीर आणि जमीनदारांमध्ये मोठे नुकसान झाले होते. म्हणजे जो काही कर आहे तो कर लादण्यात आले होते, वेगवेगळ्या प्रकारचे कर या ठिकाणी लादण्यात आले होते. मग ते भारतीय शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक कारण या ठिकाणी ठरलेलं होतं. तर हे 2-3 महत्त्वाचे कारणे जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. याचा PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळेल, त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या. शेवटचा उठाव कधी झाला मग 1857 ते 58 दरम्यान कंपनीने मोठ्या प्रयत्नानंतर हा उठाव दडपून टाकला. 20 जून 1858 रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात गेल्यानंतर उठाव या ठिकाणी संपुष्टात आलेलं पाहायला मिळतं. बघा ह्या ग्वाल्हेरचं जे नेतृत्व आहे ना मित्रांनो, हे तात्या टोपेने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, हे नोट करून ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा पुढचं या ठिकाणी प्रश्न आहे आपला, कोकणातील जमीनदारांना काय म्हणतात. छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न आहे, जशाचा तसा प्रश्न आला होता. तर या ठिकाणी कोकणातील जमीनदारांना खोत म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, मग खोत काय आहे तर कोकणातील जमीनदार होते जे गावाच्या शेतसारा गोळा करण्याच्या व्यवस्थेचा एक भाग होते, त्याच्यामुळे त्यांना खोत म्हणून या ठिकाणी ओळखलं जात होतं. छत्रपती संभाजीनगर म्हणजे जशाचा तसा प्रश्न आलेला आहे.
त्याच्यानंतर खोती पद्धत काय होती, तर ही एक प्रशासकीय आणि सामाजिक व्यवस्था होती, ज्यामध्ये जमीनदार शेतकऱ्याकडून शेतसारा गोळा करत असत आणि सरकारला देत असत. शोषण कशा पद्धतीने झालं, तर या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत असे. अनेक शतके ही पद्धत या ठिकाणी अस्तित्वात असलेली भारतामध्ये पाहायला मिळते आपल्याला. ठीक आहे, कोकणामध्ये विशेषतः. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, कलम 51 कशाशी संबंधित आहे, तर कलम 51 हे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेशी संबंधित आहे. छत्रपती संभाजीनगर जीएमसीचा प्रश्न आहे. कलमे तुम्हाला पाठ करून जायची आहेत, महत्वाची कलम तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, जे परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण बरेच अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी परत कव्हर करणार आहोत. नक्की तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती जी आहे तुमच्यापर्यंत परीक्षेच्या आधी लवकरात लवकर पोहोचेल, जेणेकरून तुम्हाला परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे हे लक्षात या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर बघा कलम 51 विषयी महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर कलम 51चं उद्दिष्ट काय आहे, तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रांमधील न्याय व सन्माननीय संबंध या ठिकाणी राखणे हा कलम 51 मागील उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर, तर राज्य आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आणि करारांच्या दायित्वांचा आदर या ठिकाणी करण्यासाठी हे कलम 51 प्रयत्न करत असते. कलम 51 बद्दल या ठिकाणी अधिकची माहिती आहे. भारतीय दंड संहिता, ज्याला आपण IPC म्हणून ओळखतो, तर कलम 51 हा अपवादांशी संबंधित आहे, जे काही कृती सामान्य परिस्थितीतील गुन्हा असूनही विशिष्ट अपवादांमुळे गुन्हा ठरत नाही. त्यामध्ये बघा फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC आपण ज्याला म्हणतो, तर कलम 51 अटक केलेल्या व्यक्तीची झडती घेण्याशी संबंधित तरतुदीशी संबंधित आहे. ठीक आहे, आता IPC मध्ये याचं कलम 51 मध्ये वेगळ्या गोष्टी आहेत आणि CRPC मध्ये वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. दोन्ही तुम्हाला दिले, कोणतं जरी विचारलं तरी उत्तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा ऑस्ट्रेलियाचे संविधान, तर ऑस्ट्रेलियाच्या संविधानाच्या कलम 51 मध्ये फेडरल संसदेच्या कायदेशीर अधिकाऱ्यांची यादी येते. हे काही महत्त्वाचं नाही, परंतु तरी पण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 2 कशाशी संबंधित आहे. छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये नागरिकत्वाचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्याबद्दल अधिकची माहिती आहे. भारतीय राज्यघटनेचा भाग 2 हा नागरिकत्वाशी संबंधित आहे आणि यात कलम 5 ते 11 पर्यंतच्या तरतुदींचा समावेश आहे. हा भाग संविधानाच्या सुरुवातीला कोण नागरिक आहेत हे स्पष्ट करतो आणि भारताच्या फाळणीमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींसाठी विशेष तरतूद या ठिकाणी नमूद केलेली आहे. नागरिकत्वाबद्दल बोलायचं झालं तर हा भाग नागरिकत्वाची संकल्पना आणि त्यांचे अधिकार निश्चित करतो. कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम 5 ते कलम 11 मध्ये याचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर या कलमामध्ये संविधानाच्या सुरुवातीला कोण नागरिक आहे परिभाषित केलेले आहे आणि फाळणीमुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी विशेष अटी यामध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. नागरिकत्व भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये त्याच्या तरतुदी समाविष्ट असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारत पोल कोणी सुरू केले. भारत पोल हा छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न आहे. गृह मंत्रालयाने भारत पोल सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतं. CBIने याचं हे जे काही भारत पोल आहे ते विकसित केलेलं आहे. ठीक आहे, याचं उद्घाटन केलेलं आहे गृहमंत्री अमित शहा यांनी. ठीक आहे, हे पण विचारलं जाईल, उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं, गृहमंत्री अमित शहा यांनी. याची या ठिकाणी भारत पोलची निर्मिती कोणी केली, कोणाद्वारे झाली, तर CBIने याची निर्मिती केलेली आहे. आणि कोणाच्या अंतर्गत येतं किंवा कोणी हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं, तर गृह मंत्रालयाअंतर्गत हे भारत पोल सेवा जी आहे ती असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग एकूण स्थापना कधी झाली याची, तर 7 जानेवारी 2025ला. आत्तापर्यंत जर आपण पाहिले तर 9 महिन्यापूर्वी याची स्थापना झालेली आहे. उद्देश काय आहे, गुन्हेगारी देखरेख आणि विश्लेषण. मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली. त्यानंतर पालक संघटना कोणती आहे, तर केंद्रीय अन्वेषण विभाग. वेबसाईट भारत पोल आणि CBI आणि GOV या प्रकारची ही वेबसाईट आहे. ठीक आहे, bharatpol.cbi.gov या भारत पोलची अधिकृत वेबसाईट असलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, जुलै 2025 परदेशात सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक कोण आहे.
तर हा प्रश्न छत्रपती संभाजीनगरला विचारण्यात आलेला होता. योग्य उत्तर आहे रिषभ पंत हा पहिला यष्टी रक्षक आहे जो परदेशामध्ये सर्वाधिक धावा असणारा, त्याच्या नावावर विक्रम असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्याबद्दल अधिकची माहिती बघणार आहोत. जुलै 2025 मध्ये परदेशात सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक रिषभ पंत ठरला आहे, ज्याने इंग्लंड दौऱ्यात एक विक्रम केला. त्याने इंग्लंड कसोटीत 1000 पेक्षा जास्त धावा करून हा विक्रम या ठिकाणी मोडलेला आहे. सर्वाधिक धावा त्याने इंग्लंडमध्ये बॅक टू बॅक शतकं केली, ज्यात लॉर्ड्स कसोटीत 134 आणि लॉर्ड्समध्ये 134 आणि 111 धावा केलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. रेकॉर्ड काय आहे तो इंग्लंडमध्ये कसोटीत 1000 धावा पूर्ण करणारा एकमेव यष्टीरक्षक आहे. याआधी हा विक्रम MS धोनीच्या नावावर होता, ज्याने 778 धावा या ठिकाणी केल्या होत्या इंग्लंडमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, पेशी भेक्टिकेचे कार्य काय आहे? छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न आहे. विज्ञान विषयावर आधारित प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आला होता. तर बघा पेशी भेक्टिकेचं कार्य जर आपण बघितलं तर पेशीला आधार देणं आणि पेशीचं संरक्षण करणं हे मुख्य त्याचं कार्य असलेलं पाहायला मिळतं. मग त्याच्याबद्दल अधिकची माहिती काय आहे? तर पेशी भित्तिका पेशिकाला संरचनात्मक आधार आणि आकार संरक्षण देत असते. तसेच पेशीमधील ऑस्मॅटिक दाब आणि यांत्रिक ताण सहन करण्यास मदत करते. ही पेशीच्या बाहेरील आवरणामुळे पेशीच्या आतील भागाचे या ठिकाणी संरक्षण करत असते. संरचनात्मक आधार आणि आकार जर पाहिलं तर पेशी भित्तिका पेशीला एका निश्चित आकार आणि यांत्रिक आधार या ठिकाणी प्रदान करत असते. संरक्षणाबद्दल बघायचं झालं तर पेशीला बाह्य आघातांपासून आणि यांत्रिक ताणापासून वाचवत असते. ऑस्मोटिक दाब नियंत्रण या ठिकाणी करत असते. आणि निवडक अडथळ्याबाबत या ठिकाणी बघायचं झालं तर काही पदार्थांना पेशीमध्ये प्रवेश करू देते तर काहींना रोखते, ज्यामुळे पेशीचे या ठिकाणी संरक्षण होत असते. ठीक आहे. आता बघा हे महत्त्वाचं आहे. विज्ञान विषयावर एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. आता जसं तुम्हाला तुमचं टेक्निकल पण प्रश्न विचारले जातील, ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केला आहे त्या पदासाठीचे काही प्रश्न 1, 2, 3 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर ते पण तुम्हाला बघायचं आहे. टेक्निकल गोष्टी पण तुम्हाला पाहून घ्यायच्यात परीक्षेला जाण्याच्या अगोदर. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी जलप्रणालीचा भाग आहे? तर बघा कोणती नदी, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी जलप्रणालीचा भाग आहे? त्यामुळे मग आपल्याला गोदावरी जलप्रणाली एकूणच माहिती असणं आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न आहे. बघा त्याच्यामध्ये मग या ठिकाणी उत्तर तर आपण या ठिकाणी घेतलेलं नाही, परंतु तुम्हाला बाकीच्या ज्या नद्या आहेत गोदावरी जलप्रणालीचा भाग असलेल्या त्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रश्न आला पर्यायामध्ये कुठल्याही नद्या दाखवली किंवा कुठलीही एखादी नदी दाखवली आणि दुसरे इतरत्र पर्याय तुम्हाला दाखवले तर त्याचं उत्तर लगेचच या ठिकाणी देता येईल. त्याच्यामुळे मग गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्यामध्ये जर आपण बघितलं प्रवरा, पूर्णा, मांजरा, पेनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती, मन्यार, साबरी या नद्यांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच प्राणहिता जर पाहिले तर वैनगंगा पैनगंगा नदीच्या एकत्र प्रवाहाला या ठिकाणी प्राणहिता म्हणून ओळखलं जातं. या 3 नद्याचा समावेश प्राणहिता नदीमध्ये असलेला आपण पाहू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग मुख्य नद्या मी तुम्हाला खाली पण दिलेल्या आहेत, नोट करून घ्या. ठीक आहे. किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, पाहू शकता तुम्ही. प्रवरा आहे, पूर्णा आहे, मांजरा, पेनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती, मनेर, साबरी, दारणा आणि कादवाई या मुख्य नद्या या ठिकाणी असलेल्या आपण पाहू शकतो. त्यानंतर मग गोदावरी नदीचा उगम जर पाहिलं तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. परीक्षेमध्ये बघा आता एकदमच हार्ड लेवलला प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच गोदावरी नदीचा उगम होतो एवढंच माहिती असणं आवश्यक नाही. जर आपण पाहिलं तर सह्याद्री पर्वत रांगेमधील ब्रह्मगिरी पर्वतामध्ये किंवा ब्रह्मगिरी शिखरावर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. कुठे तर नाशिक जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. मुख्य काकीनाडा बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन ही जी काही नदी आहे ती मिसळते. ठीक आहे. काकीनाडा या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये ही नदी विलीन होते. पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये
गोदावरी नदीचं पाणलोट क्षेत्र असलेलं पाहायला मिळतं. एकूण लांबी जर आपण पाहिली तर 1465 किलोमीटर एवढी आहे. नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी उंची जर पाहिली तर 1620 मीटर एवढ्या उंचीवर गोदावरी नदीचा उगम होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. सरासरी प्रवाह जर आपण पाहिलं तर 35.3505 घन सेंटीमीटर एवढा या ठिकाणी सरासरी प्रवाह असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ किती आहे तर 3,19,810 चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्राचं क्षेत्रफळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग गोदावरीच्या मुख्य उपनद्या इंद्रावती, मांजरा, बिसुंदरा आणि मंजिरा या प्रमुख उपनद्या असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणखीनही बऱ्याच प्रमुख उपनद्या आहेत, जसं आपण वर या ठिकाणी बघितलेल्याच आहेत, तर त्या पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एकूणच बघा, मग ही झाली गोदावरी नदी प्रणाली. गोदावरी नदी प्रणालीमध्ये असणाऱ्या मुख्य नद्या, गोदावरी नदीचा उगम असेल, लांबी असेल, या सर्व बाबी आपण एकच प्रश्नामध्ये या ठिकाणी कव्हर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्याला असणारी पर्वतरांग कोणती आहे? छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न आहे. सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्याला असणारी रांग असलेली आपल्याला पाहायला मिळते. योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वतरांग. सह्याद्री पर्वतरांगेमधील मुख्य रांगा जर आपण पाहिलं तर सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे, जी जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे, जी अहमदनगर जिल्ह्यामध्ये पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. सोबतच शंभू महादेव डोंगर रांग आहे, जी सातारा, कोल्हापूर आणि सांगली या 3 जिल्ह्यांमध्ये पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. या महत्त्वाच्या या ठिकाणी रांगा आहेत, पर्वत रांगा आहेत, ज्याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षांमध्ये विचारले जातात. ठीक आहे. इतर रांगांबद्दल पाहायचं झालं, सातपुडा जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. गाविलगड टेकड्या आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. गाळणा टेकड्या या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये पसरलेल्या पाहायला मिळतात. तर हिंगोलीमध्ये हिंगोली टेकड्या आहेत. गायकुरी टेकड्या भंडारा जिल्ह्यात आहेत. चिरोली, भामरागड आणि सूरजगड या टेकड्या आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात, किंवा याला डोंगर रांगा पण तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, FHI रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर बघा, छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न आहे. ओडिशा हे राज्य FHI रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्याबद्दल महत्त्वाची माहिती जर पाहायची झाली तर छत्तीसगड आणि गोवा हे राज्य महसूल संकल्पनेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी करत आहेत. सोबतच पंजाब, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना कर्जाचा वाढता भार, कमी खर्चाचा गुणवत्ता यांसारख्या समस्यांचा या ठिकाणी सामना करावा लागतो आहे. आणि त्याच्यानंतर पहिला मुद्दा एक राहिला आपला, की ओडिशाने FY फर्स्ट इयर 2025 साठी नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात प्रथम स्थान मिळवले आहे. यानंतर या ठिकाणी छत्तीसगड आणि गोवा यांचा क्रमांक लागतो. हा निर्देशांक राज्यांच्या वित्तीय व्यवस्थांचे मूल्यांकन करत असतो. कशाचं मूल्यांकन करतो? तर वित्तीय व्यवस्थांचं. कशाचं? FHI. ठीक आहे. वित्तीय मूल्यांचं या ठिकाणी वित्तीय व्यवस्थापनाचे मूल्यांकन करत असतो. यामध्ये महसूल संकलन, भांडवली खर्चाची वाटप आणि कर्जाची शाश्वतता यासारख्या घटकांचा समावेश होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग वित्तीय आरोग्य निर्देशांक जो आहे FHI, तर याचा क्रमवारी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. क्रमवारीचा तक्ता मी तुम्हाला या ठिकाणी दिला 2025 मध्ये जी जाहीर झाली आहे. पहिलं आहे राज्य ओडिशा, दुसरं छत्तीसगड आणि तिसरं गोवा. तिसऱ्या क्रमांकाचं राज्य. हे पहिले 3 लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्राचे स्थान लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा क्रमांक 6वा लागतो याच्यामध्ये. याच्यावर पण तुम्हाला प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग प्रश्न पुढचा बघूया. सत्रिय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पुणे GMCचा प्रश्न आहे. बघा, आता मुख्य यापूर्वीच्या परीक्षामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्य लोकनृत्य या ठिकाणी विचारली जात होती. आता थोडंसं हार्ड लेवलला चालले. आता थोडं त्याच्यामध्ये अजून मुख्य जर आपण पाहिलं या ठिकाणी आसामचं बिहू नृत्य सर्वाधिक मुख्य नृत्य म्हणून ओळखलं जातं. आसामचं लोकनृत्य म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. यापूर्वी प्रश्न तुम्हाला बिहू नृत्यावर येत होते, परंतु आता जो प्रश्न विचारला गेला आहे तो सत्रिय नृत्य हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मग ते आसाम राज्याशी संबंधित असलेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. आसाम राज्यातील हे एक नृत्य प्रकार आहे. शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. संगीत नाटक अकादमीने मान्यता दिलेले 8 शास्त्रीय नृत्य प्रकार या ठिकाणी खालीलप्रमाणे आहेत. ते पण आपण बघणार आहोत.
तर बघा मग भरतनाट्यम हे तमिळनाडू राज्याचं नृत्य प्रकार आहे. कथक उत्तर पश्चिम आणि मध्य भारतामधील हा नृत्य प्रकार आहे. कथकली हा केरळमधील, कुचिपुडी हा आंध्र प्रदेशमधील आणि ओडिसी हा ओडिशामधील नृत्य प्रकार असलेलं पाहायला मिळतं. मणिपूरमध्ये पाहिलं तर मणिपुरी आहे. मोहिनीअट्टम हा केरळमधील आहे आणि सत्रिय हा आसाममधील या ठिकाणी लोकनृत्य प्रकार असलेला आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, शास्त्रीय नृत्य प्रकार असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याच्यानंतर राज्य आणि त्यामधील लोकनृत्य याचा तक्ता दिलेला आहे, तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला महाराष्ट्राची सीमारेषा नाही? ते योग्य उत्तर होतं ओडिशा राज्य. त्या पर्यायामधलं योग्य उत्तर होतं की ओडिशाला महाराष्ट्राची सीमारेषा लाभलेली नाही. आता मग या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला कोणत्या राज्यांच्या सीमा या ठिकाणी लागलेल्या आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग त्याच्यासाठीच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. सीमा नसलेलं राज्य जर आपण बघितलं तर या ठिकाणी आंध्र प्रदेश आहे. कोणत्या राज्यांच्या सीमा लागल्या तर मग गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाची सीमा महाराष्ट्राला लाभली तर दादरा आणि नगर हवेलीची. कोणत्या जिल्ह्याला? पालघर जिल्ह्याला या केंद्रशासित प्रदेशाची सीमारेषा लागलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, मग राज्यांचा विचार केला तर एकूण 6 राज्यांची सीमा महाराष्ट्राला लाभलेली आहे, ज्यामध्ये गुजरात असेल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पहिला वर्ल्ड कप कोणत्या वर्षी जिंकला? पुणे जीएमसीचा प्रश्न आहे. तर 1983 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पहिला वर्ल्ड कप या ठिकाणी एकदिवसीय वर्ल्ड कप या ठिकाणी जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यावेळेस मग नेतृत्व कोणाकडे होतं तर कपिल देव हे त्यावेळेस कॅप्टन म्हणून पदावर कार्यरत होते. ठीक आहे, कपिल देव हे कॅप्टन होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये भारतीय एकदिवसीय संघाने या ठिकाणी सर्वप्रथम वेस्ट इंडिजला हरवत या ठिकाणी 1883च्या वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती, हा विजय 25 जून 1983 रोजी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर मिळवला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजने सलग 2 वेळा विश्वचषक जिंकला होता, पण भारताने त्यांच्या विजयाची हॅट्रिक या ठिकाणी रोखली होती. भारताचा कर्णधार होता कपिल देव. यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या ठिकाणी विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, श्वास घेण्यासाठी संबंधित असलेली नलिका कोणती? पुणे जीएमसीचा प्रश्न आहे. तर श्वसन नलिकेचं काम आहे श्वास घेण्याचं. ठीक आहे, श्वसन नलिका ही त्या संबंधितील नलिका असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याबद्दल महत्त्वाची माहिती, ही एक लांब यू आकाराची नळी आहे जी तुमच्या घशातील स्वर यंत्रापासून सुरू होऊन फुफ्फुसापर्यंत जात असते. ठीक आहे, कार्य काय आहे तर या नलिकेतून हवा श्वासाने या ठिकाणी फुफ्फुसात बाहेर आणि मध्ये जाण्याचं काम करत असेल. ठीक आहे, स्वच्छ श्वास या ठिकाणी घेण्याचं काम या नलिकेद्वारे होत असतं. पुढील शाखा जर बघितलं तर श्वासनलिकेतून हवा मुख्य श्वासनलिकेमध्ये नावाच्या 2 शाखांमध्ये विभागली जाते, जी प्रत्येकी एका फुफ्फुसामध्ये जात असते. ठीक आहे, ब्रॉन्ची नावाच्या या ठिकाणी 2 शाखांमध्ये विभागलेली आहे. त्यालाच आपण श्वसन नलिका पण म्हणतो. ठीक आहे, विज्ञानचे थोडेसे प्रश्न, एखादा प्रश्न तुम्हाला जीएमसी भरतीमध्ये विचारला गेला. ठीक आहे, पुणे जीएमसीला एकच प्रश्न होता आणि छत्रपती संभाजीनगर जीएमसीला पण एक प्रश्न होता. आता शिफ्ट वाईज आहे, म्हणजे तुम्ही पकडून चला एका शिफ्टमध्ये एखादा तुम्हाला या ठिकाणी विज्ञान विषयावर आधारित प्रश्न विचारला जातो आहे. त्याच्यानंतर पुणे जीएमसीचाच प्रश्न आहे, सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे नर्मदा नदीवर. गुजरात राज्यामध्ये हे सरदार सरोवर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्या ठिकाणी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, ते पण परीक्षेमध्ये विचारलं जातं. एकूण त्याची उंची वगैरे ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. आता एकूणच या सरदार सरोवराचे स्थान कुठे आहे तर गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील केवडी या शहराजवळ नर्मदा नदीवर आहे. कुठे आहे? नर्मदा जिल्हा आणि नर्मदा नदी, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, कन्फ्युजन व्हायचं नाही इथे. नर्मदा जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीवर हा पुतळा
हा जो काही सरदार सरोवर आहे तो असलेला आपल्याला पाहायला मिळतं. पायाभरणी प्रकल्पाची कधी झालेली आहे तर 5 एप्रिल 1961 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. बांधकाम धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम 1987 मध्ये सुरू झाले, परंतु आंदोलने आणि न्यायालयीन लढ्यांमुळे 56 वर्षांनी 2017 मध्ये ते पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. धरणाची उंची 163 मीटर आहे, लांबी आहे 1210 मीटर एवढी, आकारमान आहे. अमेरिकेतील ग्रँड कॉली धरणानंतर बांधकामात वापरल्या जाणाऱ्या कॉन्क्रीटच्या आकारमानाच्या बाबतीत हे जगातील दुसरे सर्वात मोठे धरण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वीज निर्मितीबद्दल पाहायचं झालं तर प्रकल्पामध्ये 2 पॉवर हाऊसद्वारे वीज निर्माण केली जाते आणि विजेचा लाभ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये या ठिकाणी वाटला जातो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? पुणे जिल्ह्यात GMC मध्ये आलेला या ठिकाणी प्रश्न आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे शेकरू. हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. याच पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर अभयारण्य हे शेकरू या प्राण्यासाठी राखीव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वाधिक प्रमाणात शेकरू या ठिकाणी आपल्याला आढळून येत असतात. ठीक आहे. इतर माहिती जर आपण पाहायची झाली तर राज्य पक्षी आहे महाराष्ट्राचा हरियाल, राज्य वृक्ष आहे आंबा, राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन, राज्य फूल आहे जारूड, महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन आहे. बघा, एकूणच फुलपाखराचा पण मागच्या जवळपास आता ज्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलाय, परंतु GMCचा विचार केला तर अजूनपर्यंत हा प्रश्न आला नाही. तरीही पाठ करून ठेवा, येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, माधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश राज्यातील हा व्याघ्र प्रकल्प आहे. 9व्या क्रमांकाचा मध्य प्रदेशमधील हा व्याघ्र प्रकल्प असलेला आपल्याला पाहायला मिळतं. नुकतंच या ठिकाणी केंद्र शासनाने माधवगड राष्ट्रीय उद्यानाला या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. हा दर्जा देण्यात आल्यानंतर मध्य प्रदेशात यापूर्वी एकूण 8 व्याघ्र प्रकल्प होते आणि या माधव व्याघ्र प्रकल्पाला मान्यता दिल्याच्या नंतर 9 व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश राज्यामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता बघा, माधव राष्ट्रीय उद्यान, ज्याला माधव व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले आहे, हे मध्य प्रदेश राज्यातील आहे. हे उद्यान शिवपुरी जिल्ह्यातील स्थित आहे आणि हे राज्यातील 9वे व्याघ्र प्रकल्प आहे. राज्य आहे मध्य प्रदेश, जिल्हा आहे शिवपुरी, विशेष आहे मध्य प्रदेशातील 9वा व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे, नोट करून ठेवा. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, एअर इंडियाची मालकी हक्क कोणत्या ग्रुपकडे आहे? पुणे GMCचा प्रश्न आहे. एअर इंडियाचा मालकी हक्काचा विचार केला तर टाटा ग्रुपकडे मालकी हक्क एअर इंडियाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर महत्त्वाच्या माहितीमध्ये पाहायचं झालं तर एअर इंडियाचे मालकी हक्क टाटा ग्रुप यांच्याकडे आहेत. ऑक्टोबर 2021 मध्ये टाटा समूहाने एअर इंडियाची खरेदी केली आणि जानेवारी 22 मध्ये मालकी हस्तांतर पूर्ण झाले. टाटा समूहाची हिस्सेदारी जर पाहिलं तर एकूण 74.9% एवढा हिस्सा टाटा समूहाचा एअर इंडियामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सहभागी गट कोणते कोणते आहेत? तर टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्या संयुक्त उपक्रमाने एअर इंडियाचे व्यवस्थापन केले जाते. सिंगापूर एअरलाइन्सची हिस्सेदारी ही 25.1% एवढी असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एअर इंडियामध्ये मालकी हक्कामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? पुणे GMCचा प्रश्न आहे. 21 जूनला दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. तर मग एकूणच तुम्हाला आंतरराष्ट्रीय दिवस या ठिकाणी पाहून जायचे आहेत. मागच्या 2-3 महिन्याच्या बघून जावं, जेणेकरून त्याच्यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. जसं की आता ऑक्टोबर चालू आहे, सप्टेंबरचे तुम्ही पूर्ण या ठिकाणी बघून जावा, ऑगस्टचे पूर्ण या ठिकाणी जे काही आंतरराष्ट्रीय दिवस आहेत ते आपल्याला बघून जायचे, पाठ करून जायचे. ठीक आहे. काही मी या ठिकाणी घेतलेले आहेत, नोट करून ठेवा. ठीक आहे. 21 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिन असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 22 मार्चला जागतिक पाणी दिवस असतो किंवा जागतिक पेय जल दिवस म्हणून साजरा केला जातो. 21 मार्चला जागतिक वन दिन आणि विषुववृत्त दिवस असतो. 20 मेला जागतिक मधमाशी दिन असतो. 10 सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन असतो. त्यानंतर 26 जूनला अंमली पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आहे. 4 ऑक्टोबरला या ठिकाणी जागतिक प्राणी दिन असतो. 13 नोव्हेंबरला जागतिक दयाळूपणा दिवस असतो. 1 नोव्हेंबरला जागतिक शाकाहारी दिन असतो.
त्याच्यानंतर 27 फेब्रुवारीला जागतिक NGO दिवस असतो. ठीक आहे, हे महत्त्वाचे काही दिवस आहेत जे मी घेतलेले आहेत. आणखीनही बरेच महत्त्वाचे दिवस आहेत ते तुम्हाला पाठ करून जायचं आहे. नाहीतर मी तुम्हाला टेलिग्रामला सर्व म्हणजे जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे कोणते कोणते आंतरराष्ट्रीय दिवस आहेत ते तुम्हाला अपडेट करून देतो, ते तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, येन हे चलन कोणत्या देशाचे आहे? तर योग्य उत्तर आहे जपान या देशाचं चलन येन आहे. तर मग भारताच्या बाजूला जेवढे काही देश आहेत, भारताची सीमारेषा लाभलेले असतील किंवा महत्त्वाचे देश जगामध्ये जसं अमेरिका, रशिया, चीन, इराण आहे, इस्रायल आहे, तर या देशांचे पण चलन तुम्हाला या ठिकाणी पाठ करून जायचे. जसं फ्रान्स झालं, जर युरोपचा विचार केला तर फ्रान्स आहे, त्याच्यानंतर टर्की आहे, त्याच्यानंतर ब्रिटन आहे, त्यानंतर न्यूझीलँड आहे. तर या सर्व देशांचे तुम्हाला या ठिकाणी जे काही चलन आहेत ते बघून जायचं आहे. ठीक आहे, काही घेतलेले आहेत मी, ते तुम्ही आपण या ठिकाणी बघणार आहोत. अमेरिकेचं चलन आहे डॉलर, जपानचं आहे येन, युनायटेड किंगडमचं पाऊंड आहे ज्याला आपण इंग्लंड म्हणून पण ओळखतो, फ्रान्स आहे फ्रँक, फ्रान्स या देशाचं चलन आहे फ्रँक, चीनचं आहे युवन, ऑस्ट्रेलियाचं आहे ऑस्ट्रेलियन डॉलर, कॅनडाचं आहे डॉलर, नेपाळचा आहे रुपया, त्याच्यानंतर पाकिस्तानचा आहे रुपया, जर्मनीचा आहे मार्क, सौदी अरेबियाचा आहे रियाल, रशियाचा आहे रुबल, इटलीचा आहे लिरा आणि थायलंडचा आहे बाहत. तर बघा हे सर्व तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता हे काही महत्त्वाचे चलन मी या ठिकाणी घेतली आहेत. चलनावर आधारित प्रश्न तुम्हाला एखादा येऊ शकतो, म्हणूनच तुम्हाला एकूणच व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की या व्हिडिओमध्ये जे पण काही आपण प्रश्न घेणार आहोत त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे तुम्हाला IBPS आणि TCSचा पॅटर्न लक्षात येण्यासाठी. ठीक आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि काठिण्य पातळी कुठपर्यंत आहे ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये कव्हर होऊन जातं. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघणार आहोत, खालीलपैकी कोणता किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे? आता याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन देण्यात आले होते, त्यामधलं एक बरोबर उत्तर होतं, परंतु आता या ठिकाणी आपण उत्तर न घेता पुणे जिल्ह्यामध्ये असणारे सर्व किल्ले घेतले. ठीक आहे, पुणे जिल्ह्यामध्ये असणारे जवळपास सर्व किल्ले या ठिकाणी आपण घेतलेले. आता एकूणच पाहिलं तर सिंहगड हा किल्ला पुण्यामध्ये आहे. ठीक आहे, पुणे शहरापासून जवळपास 28 किलोमीटर नैऋत्येला हा किल्ला असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ठीक आहे, पूर्वी त्याचं नाव काय होतं, कोंढाणा किल्ला म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर तानाजी मालुसरे यांच्या स्मरणात या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड असं नाव दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा किल्ला आहे पुणे जिल्ह्यामधील तोरणा, वेल्हे तालुक्यात असलेला जिल्हा हा जो किल्ला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर राजेगड नावाचा किल्ला आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक ऐतिहासिक स्थळे असलेली पाहायला मिळतात. त्यानंतर लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात असलेला पाहायला मिळतो. लोणावळ्याजवळ असलेला हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. ट्रॅकिंगसाठी सध्या खूप प्रसिद्ध आहे. ठीक आहे, पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये या ठिकाणी ट्रॅकिंगसाठी या ठिकाणी बरेचसे लोक या ठिकाणी जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचा किल्ला आहे शिवनेरी, जिजाऊंचे माहेरघर, जुन्नर तालुक्यातील हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचा किल्ला आहे पुरंदर, पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक महत्त्व असलेला किल्ला आहे. त्यानंतर तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं. या ठिकाणी पवन मावळातील हा एक किल्ला असलेला आपल्याला पाहायला मिळतं. तिकोना पेठ हे गाव या ठिकाणी वसलेले आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी. ठीक आहे, आणि शेवटचा किल्ला आहे चाकणचा किल्ला, हा भुईकोट किल्ला आहे आणि तो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग हे काही महत्त्वाचे किल्ले या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतात. त्याच्यामुळे डायरेक्ट उत्तर न घेता पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे किल्ले आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता हे झालं पुणे जिल्ह्याच्या किल्ल्यांविषयी. मग याच पद्धतीने तुमच्या जवळपास जसं मिरज, सांगली, सातारा आहे या ठिकाणी काही किल्ले आहेत तर ते तुम्हाला पाठ करून जायचे, ते तुम्हाला बघून जायचं आहे. ठीक आहे, मग महाराष्ट्रामधील महत्त्वाचे जसं रायगडमध्ये रायगड वगैरे किल्ला आहे, तर या सगळ्या गोष्टी त्या पण बघून जायच्या आपल्याला. महत्त्वाचे म्हणजे ज्याच्यावर जास्त प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात, ज्या किल्ल्यांवर आधारित जास्त प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये मग सागरी किल्ले असतील, त्यामध्ये मग महत्त्वाचे किल्ले असतील, उंचीवरील किल्ले असतील, भुईकोट किल्ले असतील, तर या सगळ्या किल्ल्याच्या बाबतीत सर्वच तुम्हाला बघून जायचे, कारण कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे,
त्यानंतर मग आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुणे JMCचा प्रश्न आहे हा पण. मधुबनी चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा, बिहार राज्यामधील ही एक चित्रकला आहे जी बिहार राज्यामध्ये प्रसिद्ध असलेली आपल्याला पाहायला मिळतं. तिचं नाव आहे मधुबनी चित्रकला. ठीक आहे, बिहार राज्यामधील प्रसिद्ध चित्रकला आहे. हिचं उगमस्थान चित्रांचे नाव बिहारमधील मधुबनी जिल्ह्यावरून पडलेलं आहे. ठीक आहे, बिहारमध्ये मधुबनी जिल्हा आहे, त्या ठिकाणी सर्वाधिक जास्त मोठ्या प्रमाणात या चित्रांची प्रसिद्धी आहे. त्याच्यामुळे त्याच जिल्ह्यावरून याला मधुबनी चित्रकला म्हणून असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. ही कला मिथिला प्रदेशात प्रचलित आहे आणि नेपाळमध्येही आढळते. ठीक आहे, म्हणजे बाहेर देशामध्ये पण आहे. ही चित्रे हिंदू पौराणिक कथा, निसर्ग आणि दैनंदिन जीवनातील थीम दर्शवतात. पारंपरिकपणे सणांच्या वेळी भिंती आणि जमिनीवर काढली जात असतात. ठीक आहे, भिंती आणि जमिनीवर जास्त प्रमाणात ही जी काही या ठिकाणी चित्रे आहेत ती काढली जात असतात, जी नेपाळमध्ये पण आढळतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुणे JMCचा प्रश्न आहे. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्याच पद्धतीनं भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. ठीक आहे, हे पण परीक्षेमध्ये विचारलं जाईल, 100% विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. या पुणे JMCमध्ये पंतप्रधान विचारले, साहजिकच आहे. राष्ट्रपती तुम्हाला एकतर पहिली महिला विचारली जाऊ शकते, सध्याची विचारली जाऊ शकते, किंवा सध्याचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती यांच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. कोण आहेत नवनिर्वाचित उपराष्ट्रपती? CP राधाकृष्णन, जे यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. महाराष्ट्राचे राज्यपाल नंतर त्यांचे भारताचे उपराष्ट्रपती म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे. सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. महिलांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर दुसरी महिला राष्ट्रपती भारताची द्रौपदी मुर्मू ह्या आहेत. उपराष्ट्रपती क्लिअर झाले, राष्ट्रपती क्लिअर झाले. सध्याचे पंतप्रधान बघून जावा, नरेंद्र मोदी, सर्वांना माहिती आहे, फेमस आहेत. ठीक आहे, तुम्हा सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल जर विचार करायचा झाला तर त्यामध्ये फॉरेन मिनिस्टर बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर रेल्वे मंत्री बघा कोण आहेत. ठीक आहे, ते पण तुम्हाला विचारलं जाईल. S जयशंकर, त्यांना आपण जवळपास सर्वजण ओळखतच आहोत. नितीन गडकरींचं पण त्यांच्याकडे कोणते कोणते खाते आहेत, खाते कोणते कोणते आहेत ते पाहून जाऊ. रस्ते आणि वाहतूक तर आहेत, त्याच्याबद्दल अजून एक खातं आहे त्यांच्याकडे, ते पण बघून जावं. ठीक आहे, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. आय थिंक बंदर रिलेटेड एक खातं आहे त्यांच्याकडे. त्यानंतर देशाचे कृषी मंत्री बघून जावा. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळावर या. राज्य मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यानंतर कृषी मंत्री, त्याच्यानंतर तुम्हाला महसूल मंत्री बघून जायचं कोण आहेत. त्यानंतर गृहमंत्र्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जातो, कारण मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्रीपद आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर महसूल मंत्री, अर्थमंत्री तुम्हाला बघून जायचे. ठीक आहे, अर्थमंत्री अजित पवार आहेत. उपमुख्यमंत्री पण अजित पवार आहेत, तर ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर झाल्या? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ असेल आणि राज्याचं मंत्रिमंडळ असेल. पूर्ण नाही वाचायचं, जे परीक्षेमध्ये येते ते पाठच करून ठेवायचे. ठीक आहे, पूर्ण वाचायचं आणि काहीच पाठ नाही करायचं, ते काही कामाचं नाही. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात, ते पाठच करून ठेवा. कसाही प्रश्न आला तर तो सुटला पाहिजे. मग याच्यामध्ये बघा, पंतप्रधानाबद्दल थोडीशी माहिती आपण कव्हर केलेली आहे. भारताचे पंतप्रधान या ठिकाणी मी घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याचा एक चार्टच आपण या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. आता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, फुलपूरचे खासदार होते. यांचा मतदारसंघ कोणता होता? तर फुलपूर नावाचं मतदारसंघ या ठिकाणी पंडित नेहरूंचा असलेला पाहायला मिळतो. कालावधी कधी होता? 1947 ते 1964 पर्यंत हे पंतप्रधान पदावर कार्यरत होते. त्याच्यानंतर पुढचे पंतप्रधान आहेत गुलझारीलाल नंदा. 1964 ते 1964 पर्यंतच होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते हे. साबरकाठासाठी MP मधील हे मतदारसंघ होता त्यांचा. ठीक आहे, त्या ठिकाणचे होते. लालबहादूर शास्त्री त्यांच्यानंतर 1964 ते 1966 दरम्यान यांच्या काळामध्ये भारत पाकिस्तान युद्ध आपल्याला माहिती आहे. इंदिरा गांधी यांच्या काळातील या ठिकाणी भारत पाकिस्तान युद्ध आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, अलाहाबादमधील हे खासदार होते. ठीक आहे, अलाहाबादमध्ये यांचा मतदारसंघ होता.
त्याच्यानंतर परत जर आपण पाहिलं तर गुलझारीलाल नंदा 1966 ते 1966 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते. त्यानंतर इंदिरा गांधी 1966 ते 77 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या होत्या. ठीक आहे. रायबरेली खासदार किंवा रायबरेली मतदारसंघ असलेला आपण यांचं पाहू शकतो. त्यानंतर मोरारजी देसाई 1977 ते 1979 जनता पक्षाचे, ज्याला आपण आजच्या टायमिंगला BJP म्हणून ओळखतो. त्यानंतर चरण सिंग 1969 ते 1980 जनता पक्षाचे होते, धर्मनिरपेक्ष. त्यानंतर परत इंदिरा गांधी 1980 ते 1984 पर्यंत. ठीक आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या. त्यानंतर राजीव गांधी 1984 ते 1989 पर्यंत. त्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंह 1989 ते 1990 पर्यंत जनता दल, ज्याला BJP म्हणून ओळखतो. त्यानंतर चंद्रशेखर 1990 ते 1991 आणि त्यानंतर PV नरसिंहराव 1991 ते 1996 पर्यंत. जेवढे काही महत्त्वाचे आहेत ते आपण घेतलेले आहेत या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर अटल बिहारी वाजपेयी 1996 पासून 1996 पर्यंतच भारतीय जनता पक्ष. ठीक आहे. त्यानंतर HD देवेगौडा 1996 ते 57 पर्यंत जनता दलाचे. त्यानंतर इंदरकुमार गुलजार 1997 ते 1998 पर्यंत जनता दल. अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष 1998 ते 2004 पर्यंत. मनमोहन सिंग 2004 ते 2014 पर्यंत आणि नरेंद्र मोदी 2014 पासून अजूनपर्यंत कार्यरत आहेत. ठीक आहे. सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान असण्याचा मान या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. याच्यापूर्वी होत्या श्रीमती इंदिरा गांधी. ठीक आहे, हे नोट करून ठेवा किंवा माहिती असू दे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. महत्त्वाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या ठिकाणी मतदारसंघ हा वाराणसी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचे अजून बघणार आहोत स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या पंतप्रधानांबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न. ठीक आहे. स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांवर प्रश्न विचारले जातात. त्यामधले काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, जे परीक्षेमध्ये तुम्हाला महत्त्वाचे ठरू शकतात. ते आपण बघणार आहोत या ठिकाणी. त्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू 1947 ते 1964 पर्यंत भारतीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले आणि फुलपूरचे खासदार होते. फुलपूर नावाचे या ठिकाणी शहर आहे, त्या ठिकाणी मतदारसंघ आहे, तेथील ते खासदार होते. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो, सर्वात जास्त फेमस प्रश्न आहे, इंदिरा गांधी किती वेळा भारताच्या पंतप्रधान होत्या? एकूणच जर पाहिलं तर इंदिरा गांधी यांनी 2दा पंतप्रधान म्हणून कार्य केलेलं आहे. त्यांचा पहिला कार्यकाळ 1966 ते 77 पर्यंत होता. त्यानंतर 1980 ते 84 पर्यंत होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्या रायबरेली आणि मेडकच्या खासदार होत्या. ठीक आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर डॉक्टर मनमोहन सिंग. 2004 ते 2014 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले आहे आणि आसामचे संसद सदस्य होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर लगेचच पंतप्रधान कोण बनले? तर 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर गुलझारीलाल नंदा यांना काही काळासाठी अंतरिम पंतप्रधान म्हणून काम पाहिलेलं आहे. ते साबरकातचे खासदार होते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो, कोणत्या पंतप्रधानांनी सर्वात कमी काळ पदावर काम केलेले आहे? तर गुलझारीलाल नंदा यांनी. ठीक आहे. 1964 ते 66 मध्ये दोन्ही वेळा काही दिवसांसाठी पंतप्रधान म्हणून सर्वात कमी कालावधीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केलेले आहे व साबरकातचे ते खासदार होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो, आणीबाणीच्या काळात, ज्याला आपण 1975 ते 77 हे 2 वर्ष भारताचे पंतप्रधान कोण होते? तर इंदिरा गांधी होते 1975 ते 77 पर्यंत. ठीक आहे. यांच्या काळामध्ये भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, भारताने पहिली अणुचाचणी केव्हा केली तेव्हा कोण पंतप्रधानपदी कार्यरत होतं? ठीक आहे. तर बघा 1974 मध्ये भारताने पहिली अणुचाचणी केली तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, ज्याचा स्माइलिंग बुद्धा म्हणून या ठिकाणी ओळखले जातं. म्हणजे कोडवर्ड होता एक
ज्यावेळेस या अणुचाचण्या घेतल्या गेल्या त्यावेळेस जो काही कोडवर्ड होता तो होता स्माइलिंग बुद्धा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 1974. त्यानंतर बघा, भारताचे बिगर काँग्रेसी पंतप्रधान कोण? तर मोरारजी देसाई हे भारताचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते. त्यांनी 1977 ते 1979 पर्यंत काम केले. त्यांनी जनता पक्षाचे प्रतिनिधित्व केले आणि सुरतचे संसद सदस्य होते. आता हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हा प्रश्न IMP करूनच ठेवा, हा विचारला जातोच परीक्षांमध्ये. भारताचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान कोण होते? तर मोरारजी देसाई. ठीक आहे, 1977 ते 1979 पर्यंत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनता पक्षाकडून सर्वात काळ पंतप्रधान राहिलेले कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे, भाजपचे सर्वात काळ पंतप्रधान राहिलेले आहेत. 2014 पासून आतापर्यंत ते पदावर आहेत. वाराणसीचे खासदार आहेत. पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधींच्या हत्येनंतर कोण पंतप्रधान झाले? तर राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर PV नरसिंह राव हे पंतप्रधान झाले होते. 1991 ते 1996 पर्यंत त्यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व आणि नांद्यालयाचे खासदार असलेलं आपल्याला या ठिकाणी ते पाहायला मिळतात. ठीक आहे, हे होते महत्त्वाचे काही प्रश्न जे बऱ्याच परीक्षांमध्ये आपल्याला विचारले गेलेले आहेत. पंतप्रधानावर आधारित प्रश्न आहेत. परत एकदा दाखवत आहे, स्टॉप करून नोट करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, PDF डाउनलोड करून अभ्यास करा, पण करा. ह्या गोष्टी पाठ करून ठेवायच्या गोष्टी आहेत, परीक्षांमध्ये विचारल्या जात असतात. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? योग्य उत्तर आहे सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले या ठिकाणी उपराष्ट्रपती होते. पुणे GMCचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जो पुणे GMCला आला होता, सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे आचार्य देवव्रत हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्रासोबतच हे गुजरात राज्याचे पण राज्यपाल आहेत. महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार यांच्याकडे देण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे आसाम या राज्याशी संबंधित आहे. पुणे GMCचा प्रश्न आहे जो विचारला गेला होता. बिहू लोकनृत्य आसाम राज्याशी आहे. याच्यावरून आपल्या लक्षात एक गोष्ट येते, लोकनृत्य प्रकार आणि ते कोणत्या राज्यामध्ये फेमस आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये कोणता लोकनृत्य प्रकार आहे, पाठ करून जायचे. परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारला जाणारच. त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, मोहिनी अट्टनम हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पुणे GMCमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर योग्य उत्तर आहे केरळ राज्यामधील हे लोकनृत्य प्रकार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वर आपण लोकनृत्य प्रकार या ठिकाणी पाहिले, त्यांची राज्य आपण पाहिलेली आहेत. आता हे जे काही PDF आहे टेलिग्रामला मी तुम्हाला देणारच आहे. टेलिग्राम जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF नुसार तुम्ही अभ्यास करू शकता, तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवू शकता, प्रिंट काढू शकता. प्रिंट काढण्यासाठी कुठलीही अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर GMC आहे, पुणे GMC आहे, नांदेड GMCचे पण आपण 1-2 प्रश्न घेतलेले होते. बाकी प्रश्न आपण पुढच्या अजून व्हिडिओज बनवणार आहोत, त्याच्यामध्ये आणखीन आपण या ठिकाणी प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे, माहिती जर आवडली असेल तुम्हाला व्हिडिओमधील आत्तापर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे म्हणजे नक्कीच माहिती आवडली असेल तुम्हाला, अशी अपेक्षा करतो. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. जो मिरज GMC असेल, मुंबई GMC असेल, तयारी करत असाल, कुठल्याही GMC भरतीची तयारी करत असाल तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि अजून एक म्हणजे सोलापूर GMC भरती आलेली आहे, त्याचे पण आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करणार आहोत. तर तुमच्यासाठी पण हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सोलापूर GMCची पण तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पण महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी ठरणार आहे. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.